जय शिवराय मित्रांनो, मी ओमकार पाटील तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या व्हिडिओमध्ये। तर आज मी तुमच्यासाठी एक भन्नाट ट्रेक घेऊन येणार आहे, जो की प्रत्येक ट्रेकरच्या बकेट लिस्टमध्ये असतो आणि माझ्या आवडत्या किल्ल्यांपैकी एक आहे। अर्थातच गोरखगडला जायचं आहे आपल्याला आणि गोरखगडला येण्यासाठी आपल्याला मुरबाड तालुक्यातील देरी या गावात यायला लागतंय। तर आता जास्त थंडी होती त्यामुळे आम्ही अर्ध्या रस्त्यापर्यंत आलोय, पण शूटिंग काही केली नाही आणि यापुढे आपण सगळी शूटिंग करणार आहेत। तर तुम्ही व्हिडिओ नक्की पूर्ण बघा। मुरबाड तालुक्यात आलो की आपल्याला सह्याद्रीची दूरवर पसरलेली डोंगररांग दिसते। याच विशाल डोंगरांसमोर दोन छोट्या सुळकांनी डोकं वर काढलेलं दिसतं। त्यातीलच एक सुळका म्हणजे आपला गोरखगड। गोरक्षनाथांच्या साधनेचे ठिकाण म्हणून याला गोरखगड असे नाव पडले। किल्ल्याचा विस्तार मर्यादित आहे, परंतु यावर आपल्याला असंख्य पाण्याची टाके तशीच भली मोठी गुफा पाहायला भेटते। तर मित्रांनो, फायनली आपण गोरखगडाच्या पायथ्याशी पोहोचलेलो आहे आणि आल्या आपल्याला गोरखगडाचं हे मागे प्रवेशद्वार लागतं आणि इथूनच पुढे गेल्यावर आपल्याला एक मंदिर लागतं। त्याला पूर्ण किल्ल्यासारखी तटबंदी केलेली आहे आणि त्याच्याच बाजूने पुढे रस्ता जातो। तर चला आता पुढचा प्रवास करूयात आपण। तर मित्रांनो, थोडं पुढे आम्ही आलो आणि तुम्हाला बोलल्याप्रमाणे हे बघा, हे मंदिर आहे गोरक्षनाथांचं आणि पूर्ण इकडे आपल्याला तटबंदी केलेली दिसते। हे बघा, जागोजागी बुरुज पण बांधलेत आणि हा इथून जाणारा रस्ता आपल्याला किल्ल्यावर घेऊन जातो। तर आपल्याला इथून जायचं आहे। तर मित्रांनो, थोडं पुढे आलो ना आपण का आपल्याला अशा रिबिनी लावलेल्या दिसतात, तर त्याच फॉलो करून पुढे जा, म्हणजे कसं चुकण्याचा चान्सेस कमी आहेत। बघा, तिथे पण रिबिन लावलेली आहे। मित्रांनो, 5 मिनिट झाले आम्ही चढतोय आणि इतका दम लागतोय ना की खतरनाक, कारण की मंदिराच्या मागून लगेच सरळ चढाई चालू होते, त्याच्यामुळे खूप दमछाक होते। मित्रांनो, आपण जवळपास 20-25 मिनिट झाले चालतोय आणि पूर्ण जंगलातूनच वाट आली आणि फायनली आपल्याला गोरखगडाचा जो व्ह्यू आहे तो दिसला आहे। बघा, इथे दिसतोय पूर्ण गोरखगड। तर मित्रांनो, आता मला हे दुसरा डस्टबिन दिसला रस्त्यात, तर तुमच्याकडे जर कचरा असेल तर यात टाका। शक्यतो तुम्ही जोडीलाच न्या, पण तुम्हाला नसेल जमत तर यात टाका, पण बाहेर टाकू नका, कारण आता आम्ही आलो ना तर रस्त्यात बराच कचरा पडलेला आहे, म्हणजे जेवढं काही लोक खातात ना तेवढं रस्त्यातच आहे। तर असं करू नका। मित्रांनो, आज आपल्यासोबत संकेत आहे। आमचा दुसरा ट्रेक आहे। पहिले आम्ही कळसुबाईला गेलेलो आणि आता सेकंड आहे। तर मित्रांनो, मी तुम्हाला आता डस्टबिन दाखवली आहे। बघा, इथं पण डस्टबिन आहे, इथं डस्टबिन आहे आणि इथं बसायला गेले, पण तुम्ही इथं कचरा बघू शकता डस्टबिनच्या पुढेच। हे बघा, एवढा सारा कचरा टाकलाय, म्हणजे डस्टबिन इथे आहे तरी पण एवढा कचरा केलाय। त्याच्यामुळे जो कोणी व्हिडिओ बघत असेल, इकडे कोणी आलं तर असं कचरा करू नका। मित्रांनो, 2 टेकड्यांचा खडा चढ करून आम्ही फायनली प्लेन जागेवर पोचलोय आणि जी इन्स्टा यूट्यूबवर तुम्ही एक व्हायरल लोकेशन बघता त्या जागेवर आलोय। हे बघा, या जागेच्या बऱ्याचशा रील तुम्ही बघितल्या असतील। पूर्ण इकडून व्ह्यू दिसतो आपल्याला, पूर्ण तो तिकडे दिसतो सिद्धगड आणि हे पूर्ण आऊपे घाटाचा पट्टा दिसतो आपल्याला आणि इथेच येतो गोरखगड। मित्रांनो, हा बघा, नॅचरल झोका तयार झाला इथे आणि खूप स्ट्रॉंग आहे। तुम्ही आले तर इथे आरामात झोकू शकता। ही वेल ना इथेच आहे, म्हणजे आपण 2 चढून आलो ना का तिथेच आहे। ते बघा, तिकडे आपल्याला बाकडा टाकलेला दिसतो, तो जो व्ह्यू पॉईंट आहे ना त्याच्या आधीच आहे। भारी वाटतं, एकदम खतरनाक आहे आणि एकदम स्ट्रॉंग आहे। मी एवढा चढलोय तरी पण काही थोडा पण हालत नाही। मित्रांनो, आता आपण येऊन पोचलोय जो गोरखगडाचा मेन सुळका आहे ना त्याच्या पायथ्याशी, आणि पायथ्याशी आल्या आपल्याला इथे मंदिर दिसतं, तिथं पिंड वगैरे ठेवलेली दिसते आणि इकडे काही सपाट शिळा पण आहेत आणि इथे आपल्याला पूर्ण किल्ल्याबद्दलची माहिती दिलेली आहे
आणि याच्याच बाजूने रोड जातो, तो आपल्याला किल्ल्यावर घेऊन जातो. मित्रांनो, थोडंच वर आलो ना की आपल्याला तिथे गुहा दिसते, तर ती बघायला जाऊ आता आपण. चला. मित्रांनो, इथे चढायला थोडं डिफिकल्ट आहे, त्याच्यामुळे आपण काही जात नाही, पण तुम्हाला मी इथून दाखवतो कॅमेऱ्यातून कसं आहे. हे बघा, अशी पूर्ण गुफा आहे. आता इकडे आतमध्ये मे बी अजून काम चालू असेल त्यांचं, पण अर्धवटच सोडलेली वाटते. कारण की इकडे पण बघा, इकडे पण चिरा मारलेत, तिकडे पण मारलेत. तर मित्रांनो, आता आपण गोरखगडाच्या ज्या कातळकोरीव पायऱ्या आहेत ना, तिथपर्यंत पोहोचलेलो आहे. आणि वरती दिसत पण असेल गोरखगडाचा प्रवेशद्वार. तर इथूनच थ्रिलिंग पॅच चालू होतो गोरखगडाचा. तर ज्याला कोणाला थोडी देखील भीती वाटत असेल ना, त्यांनी इथून पुढे जाऊ नका, कारण की बऱ्याचशा पायऱ्या तुटलेल्या आहेत, त्याच्यामुळे चढणं एकदम डिफिकल्ट आहे. तर चला आता आपण वरती जाऊयात आणि बघूयात कसं आहे. तर मित्रांनो, या टाक्याला यायला ना, हा इथून असा बारीक एकदम रस्ता आहे. त्यामुळे ज्याला शक्य असेल त्यांनीच इथून या, नाही तर येऊ नका, कारण की इथे खूप रिस्की पॅच आहे. पण इथे पाणी पिण्यायोग्य आहे टाक्यात. मित्रांनो, हा माझा मागे रोड आहे ना, तो पाण्याच्या टाकीकडे जातो ना, तिथेच एक असा स्पॉट आहे जो तुम्ही इंस्टाग्रामवर खूप वेळा बघितला असेल. तर दाखवतो तुम्हाला मी तो कसा दिसतोय. हा बघा, हा तो झाड आहे आणि तिकडे आपला आऊपे घाटाचा परिसर दिसतो आणि इथे माणसं उभे राहतात आणि फोटो काढतात. तर तो इथेच आहे झाड. फक्त एवढंच चढून आलो आपण. एकदा आपण पायरी मार्ग चालू झाला तेव्हा इकडे एकदा गुफेकडे गेलो आणि दुसरा इकडे पाण्याचा टाक आहे तिकडे जाऊन आलो. तर आता फायनली आपण डायरेक्ट वरतीच जाऊया. मित्रांनो, फायनली आपण गोरखगडाच्या प्रवेशद्वारापाशी पोहोचलोय, जो की एकसंध कातळात खोदलेला आहे. तर बघूया. मित्रांनो, हा बघा, हाच दरवाजा आहे. या दरवाजातून आपण आलो की आपल्याला इथे गुफा व्हायला भेटते आणि इकडून गडमाथ्यावर जायला रस्ता आहे. आणि इकडे पण आपल्याला पाण्याचे टाके दिसतात, तर आपण ते पण बघून घेऊयात पहिले. हे बघा, भले मोठं टाके आहे, पण पाणी खूप घाण आहे त्याचं. तर चला आता वरती जाऊयात. मित्रांनो, थोडं आपण पुढे चढून आलो ना की आपल्याला एक पायरीत शिलालेख दिसतो, तर तुम्हाला दाखवत होतो.
हा बघा, हा असा शिलालेख आहे. मी खूप वर्षापूर्वी आलेलो ना तेव्हा बऱ्यापैकी तरी दिसत होतं, पण आता तर तो पूर्ण झिजलेलाच आहे. थोड्या वर्षात तर तो ओळखायला पण नाही येणार. जे गोरखगडाचे रिस्की पॅच आहेत ना त्यापैकी रिस्की पॅच हा देखील एक आहे, कारण की एकदम तिथल्या पायऱ्या पण तुटलेल्या आहेत आणि एकदम असा स्लाइडली कर्व आहे. बघू शकता इथं पायरी आहे आणि डायरेक्ट तिकडून पायऱ्या आहेत. पण नीट आलो तर आरामात आपल्याला चढता येईल. बाई पहिल्यांदा पळाले आम्हाला बघून. फायनली आता गुहेच्या इथे पोचू आम्ही. हे बघा, इथे पण आपल्याला एक पाण्याचा टाकं पाहायला भेटतं. मित्रांनो, आपण या कातळ्याची इथे आलो ना की आपल्याला दोन्ही साईडून जागा दिसते जायला. एक रोड इकडून जातो आणि एक इथून. तर पहिले आपण लेफ्ट साईडला जाणार आहेत आणि मग राईट साईडला जाऊ. डाव्या साईडून आल्यावर आपल्याला गुहा लागते आणि त्यात आपल्याला सातकर्णी राजवटीतील शिल्प पाहायला भेटतं. यात घोड्यावर स्वार, सातकर्णी राजा राणी तसेच कावड घेऊन जाणारा सेवक दिसतो. या गुहेला लागूनच आपल्याला पाण्याचं टाकं देखील पाहायला भेटतं. मित्रांनो, ते इथं आल्यावर ना कातळ्यात खोदलेली भली मोठी आपल्याला गुफा पाहायला भेटते. ही बघा, गुहेत जायला आपल्याला पायऱ्या केलेल्या दिसतात. तसेच ही गुहा 2 खांबांवर तोलली असून गुहेसमोर असणारा मच्छिंद्रगड आपल्याला सारखा खुणावत असतो. जवळपास 50 लोक राहतील इतकी मोठी ही गुहा नक्की आहे. त्याचबरोबर गुहेशेजारी आपल्याला बरेचसे पाण्याचे टाके देखील दिसतात. तर मित्रांनो, आता जो गोरखगडाच्या एकदम माथ्यावर जायला पॉईंट आहे ना त्या पॉईंटला आपण आलो आहे आणि तिथं पायऱ्या एकदम तुटलेल्या आहेत. त्याच्यामुळे इथं शिडी लावलेली आहे आणि इथून पण एक रस्ता जातो. तर त्या रस्त्याने आपल्याला पुढे एक पाण्याचा टाका आहे आणि अजून थोडं पुढे गेलं की छोटी गुफा पाहायला भेटते. तर आपण तिकडे काय जाणार नाही आहोत. तर आता आपण माथ्यावर जाऊयात. तर इथे तुम्हाला एकच गोष्ट मी सांगेल, गोरखगड आपण तसं बघितला ना तर 3 हिस्स्यात डिवाईड करू शकतो. एक तर तो खाली मंदिर आहे ना तिथपर्यंत एक पार्ट, आणि इथे जी गुहा आहे तिथपर्यंत दुसरा पार्ट, आणि तिसरा पार्ट म्हणजे पूर्ण गोरखगडाच्या माथ्यावर जायचा. तर 2 पार्ट जर तुम्ही केले तर हा जो पार्ट आहे ना तो एकदम डिफिकल्ट पार्ट आहे. जर ज्याला खरंच भीती वाटत असेल त्यांनी हा पार्ट करू नका. तर मित्रांनो, आता आपण चढाई चालू करतोय. तर हा पूर्ण माथ्यावर जायचा थरार तुम्ही पूर्ण बघा. या शिडीवरून एकदम सावकाश आहे, कारण की कुठेच अटॅच केलेली नाही, फक्त ती तशीच्या तशी उभी गेले. त्याच्यामुळे जास्त हालचाल केली तर पडण्याची शक्यता आहे.
मित्रांनो, इकडे सगळीकडे खोबण्या केलेल्या आहेत, त्याच्यामुळे चढायला इझी जाते. पण तुम्ही प्रॉपर ग्रिप पकडून या, त्याच्याशिवाय येऊ नका, कारण की हात सटकला तर डायरेक्ट दरीतच जाल तुम्ही. मित्रांनो, फायनली त्या थरारकाच्या पायऱ्या चढून आम्ही माथ्यावर पोचलोय. भारी वाटतं एकदम. गडमाथ्यावर पोचल्यावर आपल्याला मंदिर लागतं. या मंदिरासमोरच छोटा नंदी देखील आहे. गडमाथा अगदी छोटा आहे, परंतु यावरून आपल्याला 360 व्ह्यू दिसतो. त्यामुळे पूर्वीच्या काळी आजूबाजूच्या प्रदेशावर लक्ष ठेवण्यासाठी या किल्ल्याचा वापर नक्की होत असेल. तर मित्रांनो, हा जो आहे तो गोरखगडाचा माथा आहे आणि मंदिराच्या पुढूनच एक वाट आपल्याला खाली उतरते आणि इथं उतरल्यावर आपल्याला एकदम भलं मोठं टाकं बघायला भेटतं. आणि हे बघा, इथून आपल्याला ज्या पायऱ्या आणि जो गोरखगडाचा प्रवेशद्वार आहे तो दिसतो आणि इथून अथांग सह्याद्रीचं दर्शन घडतंय आपल्याला. तर तिथं बघितलं तर आपल्याला सिद्धगड दिसतोय आणि त्याच्या मागे त्या साईडला पूर्ण भीमाशंकरचा परिसर आहे. आणि हा इकडे बघाल तर पूर्ण आउपे घाटाचा प्रदेश आहे आणि ती इकडे आपल्याला नाणेघाट वगैरे ते दिसतात. परत इकडे दुर्ग, ढाकोबा किल्ले दिसतात. तर अशी खूप मोठी आपल्याला सह्याद्रीची रांग दिसते इथून. तर आता इथून पुन्हा आपण माथा चढून जाऊ आणि डायरेक्ट तो उतरताना पायऱ्यांचा थ्रिलर एक्सपिरियन्स घेऊ. मित्रांनो, आमचा गोरखगडाचा ट्रेक अगदी सक्सेसफुलरित्या पार झाला आहे आणि आता आम्ही निघालो आहे. पण तुम्ही बऱ्याचदा ऐकलं असेल की गोरखगड हा किल्ला हरिहर किल्ल्यापेक्षा डिफिकल्ट आहे. तर खरंच आहे, कारण की इथं बऱ्याचशा पायऱ्या, म्हणजे आता दरवाजा आहे ना तिथपर्यंत जाणाऱ्या पायऱ्या पण तुटलेल्या अवस्थेत आहेत. तर त्या चढताना काय नाही वाटत, पण उतरताना आहे ना खतरनाक फील देऊन जातात. त्याच्यामुळे ना तुम्ही येताना आधीच विचार करून या, कारण की आता आम्ही ट्रेकला गेलो, बरीच लोकं होती, तर त्यातले अर्धी लोकं रिटर्न आली. जो गोरखगडाचा वरती जायला एकदम पॅच आहे ना, तिथे अर्धी लोकं चढली इनिशियली आणि नंतर त्यांना कळलं की नाही होणार तर रिटर्न आली. तर बाकीची जी लोकं होती ती इथून आपला गोरखगडाचा प्रवेशद्वार आहे ना तिथे उतरायला देखील त्यांची हालत खराब झालेली. त्याच्यामुळे मित्रांनो, मी तुम्हाला एवढंच सांगेल की येताना खरंच विचार करून या. तुम्हाला जमत असेल तरच गडावर जा, नाही तर नका जाऊ. आणि पावसाळ्यात तर अतिशय डिफिकल्ट असतं आहे, कारण की खूप रोड स्लिपरी आहे तिथे वरती जायला. त्याच्यामुळे नीट जा. तर चला, ही व्हिडिओ आपण इथेच थांबूयात आणि भेटूयात अशाच नवीन एका व्हिडिओमध्ये. तो मित्रांनो, जय शिवराय.